स्टार्ट. तक्रारदार यांनी सदरची तक्रार महाराष्ट्र कामगार संघ मान्यता आणि अनुचित कामगार प्रथा प्रतिबंध अधिनियम 1971 चे कलम 28 सह अनुसूची 4 बाब क्रमांक 9 व 10 अन्वये दाखल केलेली आहे. या प्रकरणातील तक्रारदाराने कथन केलेली तथ्ये खालीलप्रमाणे. परिच्छेद. तक्रारदार हे सामनेवाले ग्रामपंचायत यांचेकडे नोव्हेंबर 2014 पासून सफाई कामगार म्हणून नोकरीस होते. सुरुवातीस त्यांना दरमहा रुपये 350 प्रमाणे पगार दिला जात होता. त्यात वेळोवेळी वाढ करण्यात आली व तक्रार दाखल करतेवेळी तक्रारदाराला रुपये 7,500 इतका पगार दिला जातो. तक्रारदाराच्या म्हणण्याप्रमाणे सदरची रक्कम ही किमान वेतनापेक्षा कमी आहे. तक्रारदार हे त्यांचा सेवाकाळ स्वच्छ असल्याचे कथन करतात. परिच्छेद. जबाबदार ग्रामपंचायत ही मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 अन्वये नोंद झालेली स्वायत्त संस्था असून ती अनुसूचित उद्योग या सदराखाली मोडते. जबाबदारांना किमान वेतन कायदा, औद्योगिक विवाद अधिनियम व इतर सर्व कामगार कायदे लागू आहेत. तक्रारदार हे कामगार म्हणून त्यांच्या मदतीने गावचा कर गोळा करणे, नियमित पाणी पुरवठा करणे, गावात साफसफाई, झाडलोट, गटारी स्वच्छ करून घेणे व त्याकरिता गावकऱ्यांकडून कर घेणे अशी कामे करीत असून जबाबदार हे उद्योग या संज्ञेत मोडतात व तक्रारदार हे कामगार या संज्ञेत मोडतात. त्यांच्यात मालक कामगार असे नाते अस्तित्वात आहे. परिच्छेद. जबाबदार ग्रामपंचायतीची लोकसंख्या 10,000 पेक्षा जास्त असून गावात नळ पाणीपुरवठा योजना आहे व ग्रामपंचायतीच्या कामाचा व्याप मोठा असल्यामुळे तक्रारदारांना पडेल ती कामे करावी लागतात. जबाबदार ग्रामपंचायतीकडे एकूण 13 कामगार काम करतात. मात्र जबाबदार यांच्याकडे असलेल्या कामाच्या व्यापानुसार कर्मचारी कमी पडत असल्यामुळे तक्रारदार यांना स्वच्छता निर्मल ग्राम अभियानात जादा काम करावे लागते. मात्र जबाबदार यांनी तक्रारदाराच्या जादा कामाचा पगार कधीही दिलेला नाही. महाराष्ट्र शासनाने दिनांक 3 जुलै 1990 च्या परिपत्रकानुसार ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना किमान वेतन लागू केले असून दिनांक 31 ऑक्टोबर 2005 रोजी पत्र काढून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनातून अंशदान भविष्य निर्वाह निधीसाठी 8.33% दराने रक्कम कपात करून व तेवढीच ग्रामपंचायतीने आपल्या फंडातून घालून ती रक्कम कर्मचारी व ग्रामपंचायत यांच्या संयुक्त खात्यावर जमा करण्याचे आदेश दिलेले आहेत. परंतु त्याची अंमलबजावणी जबाबदाराकडून केली जात नाही. दिनांक 21/1/2000 पासून ग्रामपंचायत कामगारांना 50% वेतन अनुदान मंजूर केले आहे. त्यात 1000 लोकसंख्येमागे 1 कामगार असा आकृतीबंध जाहीर केला आहे. मात्र तो आकृतीबंध बेकायदेशीर आहे. सन 2014 रोजीच्या लोकसंख्येचा विचार करता जबाबदाराकडे कार्यरत असलेल्या कामगारांची संख्या कमी आहे. जबाबदार ग्रामपंचायत परिमंडळ 1 मध्ये मोडते. शासन व जिल्हा परिषदेने आदेश काढून किमान वेतनाची
अंमलबजावणी करण्याचे आदेश सर्व गटविकास अधिकारी यांना दिलेले आहेत. दिनांक 25/4/2007 रोजीच्या अधिसूचनेनुसार महाराष्ट्र शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काम करीत असलेल्या कामगारांना देय असलेल्या किमान वेतनाचे दर पुनर्निर्धारित केलेले असून वेळोवेळी लागू होणारे विशेष भत्ता रक्कम किमान वेतनासह देणे जाबदार यांच्यावर बंधनकारक आहे. मात्र त्याची अंमलबजावणी न करता जाबदार यांनी अनुचित कामगार प्रथेचा अवलंब केलेला आहे. परिच्छेद पुन्हा शासनाने दिनांक 7 ऑगस्ट 2013 रोजी ग्रामपंचायत कर्मचारी यांना लागू असलेले किमान वेतनाचे दर पुनर्निर्धारित केले. त्याचीही अंमलबजावणी जाबदार यांचेकडून करण्यात आलेली नाही. सबब तक्रारदार हे किमान वेतन दराप्रमाणे वेतन तसेच फरकाची रक्कम रजा सुट्ट्या मिळण्यास पात्र आहेत. सदर वेतन फरकाचा हिशोब तक्रारदाराने परिशिष्ट अ मध्ये तक्रारीसोबत सादर केला आहे. त्यामुळे तक्रारदार हे परिशिष्टातील तपशिलानुसार ₹88,950 इतकी फरकाच्या रकमेची मागणी करतात. सबब जाबदार यांनी महाराष्ट्र कामगार संघ मान्यता आणि अनुचित कामगार प्रथा प्रतिबंध अधिनियमातील अनुसूची 4 बाब क्रमांक 9 व 10 नुसार अनुचित कामगार प्रथा अवलंबिलेली आहे असे तक्रारदार कथन करतात व जाबदार यांना त्यापासून परावृत्त करून तक्रारदार यांना किमान वेतनाच्या फरकाची रक्कम ₹88,950 इतकी रक्कम 18% व्याजासह देण्याचा आदेश व्हावा. तसेच किमान वेतनाप्रमाणे पगारी सुट्ट्या व इतर सवलती देण्याचा आदेश व्हावा. तसेच प्रोव्हिडंट फंड रकमेचा भरणा करण्याचा आदेश व्हावा अशी विनंती केली आहे. परिच्छेद तक्रार दाखल झाल्यानंतर जाबदार ग्रामपंचायतीस निशाणी क्रमांक OA-1 व निशाणी क्रमांक O-2 नुसार नोटिसा पाठविण्यात आल्या. निशाणी क्रमांक O-3 कडे असलेल्या RPAD पोहोच पावतीनुसार जाबदारांना नोटीस प्राप्त झाल्याचे दिसून येते. तसेच दिनांक 8/9/2018 रोजी न्यायालयात आयोजित केलेल्या राष्ट्रीय लोक अदालतीची नोटीसही जाबदारांना प्राप्त झाल्याचे न्यायालयाचे बेलीफ यांचे दिनांक 5/12/2018 रोजीच्या अहवालावरून स्पष्ट होते. मात्र नोटीस प्राप्त होऊनही जाबदार या कामी हजर झाले नाहीत. सबब दिनांक 15/4/2019 रोजी निशाणी क्रमांक U-1 वर आदेश करून सदरचे काम जाबदार ग्रामपंचायतीविरुद्ध एकतर्फी चालविण्याचे आदेश न्यायालयाने केलेले आहे. तदनंतर तक्रारदार यांनी निशाणी क्रमांक U-18 कडे सरतपासाचे प्रतिज्ञापत्र दाखल केलेले असून त्यावरही उलटतपास घेण्याकरिता जाबदार हजर झाले नसल्याने जाबदार यांचे विरुद्ध उलटतपास नाही असे आदेश जाबदार यांचे विरुद्ध पारित करण्यात आले आहे. सबब या कामाचा निर्णय एकतर्फी करणे क्रमप्राप्त आहे. म्हणून मी खालीलप्रमाणे निष्कर्षाकरिता मुद्दे घेत असून त्याची उत्तरे कारण मी माणसेसह खालीलप्रमाणे देत आहे.